नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ॲस्ट्रो अभिराज। आज आपण बोलणार आहोत त्या दिवसाबद्दल ज्या दिवशी घराघरात संपत्ती, समृद्धी आणि सौख्याचं स्वागत केलं जातं। मुख्य दिवाळीचं लक्ष्मीपूजन। योग्य दिशा, योग्य वेळ आणि शास्त्र सांगतात तसंच पूजन केल्यास लक्ष्मी देवी कायमस्वरूपी तुमच्या घरात वास करते। लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ संपत्तीच नव्हे तर संतोष, आनंद आणि आध्यात्मिक तेजाचं पूजन आहे। या दिवशी समुद्र मंथातून लक्ष्मी देवी प्रकट झाल्या आणि विष्णूंनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिलं। म्हणून या दिवशी प्रत्येक कोण शुद्ध मनाने योग्य विधीने पूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं। लक्ष्मीपूजन योग्य तारीख आणि वेळ। मुख्य दिवाळी 2025, तिथी कार्तिकी अमावस्या। पूजन मुहूर्त सायंकाळी 6:39 ते 8:12 प्रदोष काळ। प्रमुख मुहूर्त 7:05 ते 7:55। लाभ आणि अमृतकाल संध्याकाळी शुभ फलदायी मानला जातो। यावेळी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन केल्यास धनवृद्धी आणि स्थैर्य लाभतं। लक्ष्मीपूजनासाठी दिशा आणि वास्तुशास्त्र। वास्तुशास्त्रानुसार दिशा पूर्व किंवा उत्तर दिशा सर्वात शुभ। लक्ष्मीची मूर्ती उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावी। पूजक म्हणजे आपण दक्षिण किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे। स्थान घरातील पूर्व किंवा उत्तर भागातील स्वच्छ जागा निवडा। शक्य असेल घराच्या प्रवेशद्वाराजवळ मांडव तयार करा। दरवाजाच्या शुभ चिन्ह स्वास्तिक, ओम, पद, शंख, श्री यांचं रंगीत चित्र। वास्तुरहस्य दक्षिणेकडे तोंड करून लक्ष्मी ठेवणे म्हणजे धन निघून जाणे, म्हणून नेहमी उत्तर भूमीक देवी। पूजन साहित्य यादी। लक्ष्मीपूजन साहित्य: लक्ष्मी आणि गणेश मूर्ती मातीची, धातूची, चांदीची किंवा तांब्याची ताट, कलश, नारळ व आंब्याची पाने, नवे नाण्याचा सेट, रोकड, कमळ फुले, तुळस, हळद कुंकू, दीपमाळ, अगरबत्ती, फुलाची माळ, दूध, दही, मध, साखर, तूप, पान, सुपारी, दक्षिणा, अक्षदा, मिठाई, पंचामृत। पूजन विधी स्टेप बाय स्टेप। प्रथम घरात स्वच्छता करा आणि देवी व उजळ प्रकाश लावा। दरवाजाचं तोरण व पादचिन्ह लावा। पूजेचं स्थान सजवा। लाल वस्त्र अंथरून मूर्ती ठेवा। गणपती पूजन करा। सर्वप्रथम विघ्नहर्त्याला नमस्कार, त्यानंतर लक्ष्मी देवी व कुबेर पूजन सुरू करा। मंत्र: ओम श्री ही कली महालक्ष्म्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। देवीला अर्पण करा। फूल, कुंकू, हळद, तांदूळ, दूध, पंचामृत, मिठाई, दीप लावा। 7 बत्त्याचे दीप विशेष शुभ। व्यावसायिकांसाठी खाताबही, रोकड, दागिने पूजन करावे। दिवाळीचे पहिली नाणे देवीसमोर ठेवावे। धन प्राप्तीसाठी विशेष शुभ उपाय। लक्ष्मी पूजन नंतर दक्षिणेकडे तोंड असलेल्या दरवाजाजवळ कमळाच्या फुलावर 1 रुपये नाणे ठेवा। ते नाणे पुढील दिवशी तिजोरीत ठेवा। मुख्य दिवशी घरात दिवे बंद करू नका। संपूर्ण रात्र प्रकाश ठेवा। देवीच्या पायांचं प्रतीक लक्ष्मीपाद घराच्या प्रवेशद्वारासमोर आतल्या दिशेने काढा। लक्ष्मीच्या मूर्तीला चांदीचं कमळ अर्पण केल्यास स्थिर धन प्राप्ती होते। लक्ष्मीपूजन व वास्तू आणि ग्रहयोग। 2025 मधलं ग्रहस्थापितप्रमाणे शुक्र स्वगृही असलेलं कालविधी लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत लाभदायी। चंद्र कर्क राशीत, मन शांती आणि भक्तिभाविक ठेवावे। मंगळ आणि बुध योग व्यवसाय वृद्धीसाठी शुभ। या योगात पूजन करणं म्हणजे गृहस्थ जीवनात स्थैर्य, प्रगती आणि धनसंपत्तीचं ऊर्जा आकर्षित करणे। मित्रांनो, लक्ष्मीपूजन केवळ विधी नाही, ती आपल्या मनातील शुद्धतेची परीक्षा आहे। देवी लक्ष्मी त्याच घरात येते जिथे प्रेम, शांती आणि कृतज्ञता असते। म्हणून या दिवाळीत केवळ संपत्तीच नव्हे तर सद्भावनेच पूजन करा। देवी लक्ष्मी तुमच्या जीवनातील केवळ पैसे नव्हे तर समाधानी देव। मी तुमचा ॲस्ट्रो अभिराज। पुढच्या दिवाळी विशेष भागात पुन्हा भेटूया। हा व्हिडिओ आवडला असेल तर ॲस्ट्रो अभिराज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय लक्ष्मी माता, जेणेकरून लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील। धन्यवाद।